पिंगानी ग्राम पंचायत के विकास कार्य में हुए भ्रष्टाचार को लेकर ग्रामीण बैठे आंदोलन पर। शहादा तहसील के ग्राम पिंगानी ग्राम पंचायत में हुए भ्रष्टाचार को लेकर बाबा साहेब अम्बेडकर चौक शहादा पर पिंगानी गांव के चंद्रकांत जादव पाटिल एवं ग्राम पंचायत सदस्य राजू सुखलाल भोये द्वारा अर्धनग्न होकर आंदोलन किया गया। उनके द्वारा बताया गया कि हमारे ग्राम पंचायत में शासन की चल रही विविध योजनाओं में भारी भ्रष्टाचार हुआ है, जिसकी जांच कर दोषियों पर सख्त कार्रवाई की जाए, नहीं तो हमारा आंदोलन जारी ही रहेगा। आंदोलन में पिंगानी गांव के ग्रामीण भी उपस्थित रहे। शहादा से राहुल उपासनी की रिपोर्ट। जाधव पाटील पिंगाण्याचा एक सामान्य व्यक्ती मी, पण भ्रष्टाचाराच्या विरोधात ग्रामपंचायतीच्या 10 वर्षापासून लढा देतोय। आर्थिक भ्रष्टाचार असो, काही दुसरे अजून वैयक्तिक योजनांच्या असो, काही अजून शासकीय कागदपत्र गहाळ 8 नंबर सारखे उतारे वगैरे, आणि अपार त्यांच्या निदर्शनास आलेला आहे सरकार प्रशासनाच्या। त्यांनी अहवाल देखील दिलेले आहेत की बुवा हे संबंधित ग्रामसेवक असो विस्तार अधिकारी दोषी आहेत, त्यांच्यावर कुठलीही कारवाई केलेली नाही। त्यांना पाठीशी घातलंय नंदुरबार जिल्हा परिषदेने, आणि वेळोवेळी शह देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आम्हाला उलटे सुद्धा काहीतरी अहवाल देतात, खोटे अहवाल पंचायत समितीवाले, त्याच्यात विस्तार अधिकाऱ्यांच्या सिंहाचा वाटा आहे, आणि गट विकास अधिकारी देखील त्यांना पाठीशी घालतात। वैयक्तिक शौचालय असो, सार्वजनिक शौचालय असो, आर्थिक निधी भरपूर आलेला आहे, पण भास्कर वाघांसारखा प्रचंड पार केलेला आहे। यांनी आदिवासी सरपंचाचा चुकीचा उपयोग घेत यांनी फक्त अंगठे टेकते म्हणून त्यांनी कुठलेही शून्य वाढवून भास्कर वाघांसारखा बँकेमधून आर्थिक व्यवहार करून पैसे काढलेले आहेत त्यांनी। यांच्या सगळ्या अधिकाऱ्यांवर ग्रामसेवक असो, त्यांना पाठीशी घालणारे विस्तार अधिकारी असो, गट विकास अधिकारी असो, यांच्यावर जोपर्यंत फौजदारी गुन्हे दाखल होत नाही आणि आम्हाला त्याची FIR ची कॉपी मिळत नाही, तोपर्यंत आम्ही बेमुदत उपोषण आमरण उपोषण चालू ठेवणार। आतापर्यंत तुम्हाला लेखी आश्वासन भेटलेले आहेत, याच प्रकारे इथून सुद्धा लेखी आश्वासन भेटल्यानंतर तुम्ही उपोषण माघार घेणार आहे? नाही, लेखी आश्वासनावर आम्ही उपोषण कुठलंही मागे घेणार नाही। FIR ची नक्कल आमच्या हातात मिळेल त्याच दिवशी आम्ही इथून उठू, कारण बाकीचं जे असेल ते बॅनरवर लावलेले ते खोट्या नोंदवह्या असो का ते उतारे बदलणे असो, जिल्हा परिषदेने किंवा कलेक्टर ऑफिसने त्यांना पार्द केलेले असल्याचे काही नोटिसी पाठवल्या आहेत। त्याच्यानंतर आताचे विद्यमान सरपंचाने खोटी तक्रार केली होती 112 वर कॉल करून, आणि त्याने माफी देखील मागितली लेखी ग्रामपंचायतच्या लेटर पॅडवर, ते पण बॅनरला आपण लावलेलंच आहे। आणि चौकशीसाठी जे तालुक्याबाहेर आले ते अधिकारी आले होते, अक्कलकुव्याचे ऍडिशनल BDO पोद्दार साहेब, त्यांनी देखील अपूर्ण अहवाल दिलेला आहे। त्यांच्याजवळ मागणी 9 ते 12ची होती चौकशीची, आणि त्यांनी 15 ते 20च्या दरम्यानचा अहवाल दिलेला आहे, पण त्याच्यात प्रचंड मोठे महाचोर सापडलेले आहेत आम्हाला।